हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये जे अँगल अँड इट्स मेजरमेंट चॅप्टर सुरू केलेला होता त्या चॅप्टरची नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत। प्रिवियस एक्सरसाइजमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 या एक्सरसाइजमध्ये आपण अँगलचं मेजरमेंट ह्या कन्सेप्ट कव्हर केल्या। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर ह्या कन्सेप्ट पाहिजेत आणि त्याच्यावर एक एक्सरसाइज आहे। तर ह्या चॅप्टरमध्ये फक्त दोनच एक्सरसाइज आहेत आणि छोटासा चॅप्टर आहे आणि इझी चॅप्टर आहे। तर आपल्याला काय बघायचं आता, लेंथ ऑफ एन आर्क। लेंथ ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ एन आर्क। आता लेंथ ऑफ एन आर्क कशाला म्हणायचं पाहूया आपण। बघा सुरुवातीला, आता लेंथ ऑफ एन आर्क जर बघायची असेल तर आपण एक सर्कल कन्सिडर करूया। दिस इज सर्कल, सेंटर ओ, रेडियस R, another radius also R, ह्याला नाव देऊ आपण O A B। आता ही A to B ही जी लेंथ आहे ह्याला लेंथ ऑफ आर्क म्हणायचं। ह्याला काय म्हणायचं? लेंथ ऑफ एन आर्क। ही लेंथ ऑफ आर्क कॅपिटल एस ने डिनोट करतात आणि A to B ही जी लेंथ आहे त्याला लेंथ ऑफ आर्क म्हणतात आणि दुसरा शब्द आहे त्याला मायनर आर्क म्हणतात आणि ही जी मोठी आर्क आहे ही ह्याला मेजर आर्क म्हणतात। मग इथं जर अँगल थिटा दिला त्यांनी, हा अँगल किती दिला? थिटा, आणि रेडियस माहीत असेल तर आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करता येते। मग लेंथ ऑफ आर्क फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ एन आर्क S इज इक्वल टू R इंटू थिटा, R इंटू थिटा। लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, परंतु इथं थिटा कशामध्ये पाहिजे? रेडियनमध्ये पाहिजे। वेअर थिटा इन रेडियन, थिटा ऑलवेज रेडियनमध्ये पाहिजे। आता ही झाली लेंथ ऑफ आर्क। तुम्हाला लेंथ ऑफ आर्क कशाला म्हणायचं हे माहीत झालं। आता पहा आपण एरिया ऑफ सेक्टर पाहूया। दुसरी कन्सेप्ट काय? एरिया ऑफ सेक्टर। आता एरिया ऑफ सेक्टर कसा फाइंड करायचा पहा। आता सेक्टर कशाला म्हणायचं? समजा तुमच्यापैकी एखाद्याचा बड्डे असेल, तुमच्या फ्रेंडचा बड्डे असेल तर तुम्ही काय करता? केक घेऊन येता, बरोबर? केक घेऊन आल्यानंतर केक बरोबर आपण कसा कट करतो? चाकूने हे असा कट करतो। म्हणजेच हा जो मी शेडेड रिजन करतोय हा केकचा तुकडा, हा काय? बड्डे बॉयच्या केकचा तुकडा। हा केकचा तुकडा काढून घेतो आणि ज्याचा बड्डे त्याला आपण खाऊ घालतो, बरोबर? म्हणजे हा केकचा तुकडा म्हणजे काय? सेक्टर। कुणाचा सेक्टर? तर ह्या सर्कलचा सेक्टर आहे। मग हा जो सेक्टर आहे शेड केलेला ह्याला म्हणायचं मायनर सेक्टर। काय म्हणायचं? मायनर सेक्टर। आणि हा जो अनशेडेड एरिया आहे मोठा त्याला काय म्हणायचं? मेजर सेक्टर, मेजर सेक्टर। तर हा एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी पण फॉर्म्युला आहे। मग परत हा एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल शेड केलेला रिजन तर त्याच्यासाठी आपल्याला थिटा माहीत पाहिजे आणि परत आर माहीत पाहिजे। मग एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थिटा, आणि परत इथं थिटा काय पाहिजे? रेडियनमध्ये पाहिजे। थिटा इन रेडियन, थिटा कशात पाहिजे? रेडियनमध्ये पाहिजे। एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे। दुसरा एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी, ऑरमध्ये लिहू आपण ऑर। म्हणजे ज्या वेळेस रेडियस माहीत असेल, थिटा माहीत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा। पण काही वेळेस काय करतील ते, रेडियस देतील आणि थिटा देणार नाहीत, लेंथ ऑफ आर्क देतील। म्हणजे रेडियस माहीत पाहिजे आणि लेंथ ऑफ आर्क माहीत असेल तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज करायचा? तर तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा हाफ। आता ह्याच्यावरूनच तयार होतो तो आर स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का? आर इंटू आर लिहू शकतो। हा थिटा इज इक्वल टू हाफ ॲज इट इज, आर ॲज इट इज, आर इंटू थिटा। आर इंटू थिटा म्हणजे काय? तर यस आहे। तर ह्या आर इंटू थिटाला रिप्लेस करतो मी यसने, म्हणजे झाला फॉर्म्युला तयार। परत हाफ आर यस। एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला यूज करू शकतात। हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? रेडियस माहीत असेल, लेंथ ऑफ आर्क माहीत असेल तर हा फॉर्म्युला। आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? रेडियस माहीत असेल आणि थिटा माहीत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी। आता एवढ्याच थेरीचा यूज करून आपल्याला एक्सरसाइजमधले पहिले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ते आपण सॉल्व्ह करून घेऊया। एक्सरसाइज 1.2, एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 1। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 काय आहे? क्वेश्चन
1 दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेंड्स ॲन अँगल ऑफ 108 डिग्री ॲट द सेंटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. आता क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आणि काय विचारलं आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ आपण. बघा, फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचे, लेंथ ऑफ ॲन आर्क फाइंड करायची ऑफ अ सर्कल विच सबटेंड्स ॲन अँगल दिलेला आहे त्यांनी 108 डिग्री विथ सेंटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. रेडियस दिलेली. मग बघा, जे दिलेले ते ॲज इट इज घेऊ आपण, किंवा चला एक डायग्राम काढूया आपण. दिस इज सर्कल, सेंटर O, रेडियस R, किती दिली रेडियस 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँगल किती दिलेला आहे 108 डिग्री. आणि आपल्याला विचारले काय, लेंथ ऑफ आर्क फाइंड करा. ही लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची म्हणजे यस फाइंड करा. आता लेंथ ऑफ आर्क फाइंड करण्यासाठी आर माहीत पाहिजे, थिटा माहीत पाहिजे. मग बघा, हिअर आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर आर दिलेला आहे. थिटा काय दिला आहे 108 डिग्री, परंतु आपल्याला हा डिग्रीमध्ये नाही पाहिजे तर रॅडियनमध्ये पाहिजे. मग डिग्री टू रॅडियन कन्वर्जन कसं करतात, तर त्याला π/180 ने मल्टिप्लाय करतात म्हणजे हा डिग्री टू रॅडियन कन्वर्जन होतो. आता सिम्प्लिफाय करूया आपण. कितीने जाईल भाग, 4 ने जाईल. 4 2 8, किती राहिले 2, 28, 4 7 28. त्याच्यानंतर 4 3 4 चौक 16, 17 18 20, 4 5 20. परत कितीने भाग जाईल 7 8 9 म्हणजे 3 ने जाईल. 3 9 किंवा 9 त्रिक 27 आणि 9 पाहिजे 45 म्हणजे 3π/5 रॅडियन. थिटा रॅडियनमध्ये काय भेटला 3π/5 रॅडियन. आता काय यस विचारले म्हणजे लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची आपल्याला. लेंथ ऑफ ॲन आर्क, लेंथ ऑफ ॲन आर्कसाठी फॉर्म्युला काय आहे, यस इज इक्वल टू आर थिटा इज इक्वल टू आर. व्हॉट इज आर, रेडियस 15 इंटू थिटा. थिटा काय दिला आहे 3π/5. 5 1 5, 5 त्रिक 15 आणि 3 इंटू 3 9π. आता लेंथ ऑफ आर्क कशामध्ये तर सेंटीमीटरमध्ये, तर 9π सेंटीमीटर असेल लेंथ ऑफ आर्क. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाउ नेक्स्ट. तर बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस दिलेली इथं. हिअर आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ अ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की काय, कट ऑफ अ कॉर्ड लेंथ इक्वल टू द रेडियस. म्हणजे जर डायग्राम पण ड्रॉ केली, पहा दिस इज सर्कल, सेंटर O, रेडियस R आणि रेडियसच्या इक्वल काय आहे तर कॉर्ड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही कॉर्ड काय आहे रेडियसच्या इक्वल आहे. मग ही पण काय पाहिजे आरच पाहिजे. दिले नाही तर हे पहा, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ द सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ अ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. ही कॉर्ड काय करते कट करते या इथं. मग ही कॉर्ड कशाच्या इक्वल आहे तर रेडियसच्या इक्वल आहे. आर पाहिजे सगळे. आर काय दिलेली 9 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक साईड त्याची किती 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे कोणता अँगल तयार झाला इक्विलॅटरल अँगल तयार झाला. याला नाव देऊ आपण OAB. हा कोणता इक्विलॅटरल ट्रँगल. मग आता इक्विलॅटरल ट्रँगल असल्यामुळं आपल्याला त्याचा अँगल माहीत झाला, कारण की इक्विलॅटरल ट्रँगलचा प्रत्येक अँगल किती असतो 60 डिग्रीचा असतो.
म्हणजे आपल्याला अँगल दिला नव्हता, पण इक्विलॅटरल अँगलवरून आपण इक्विलॅटरल ट्रायंगलवरून आपण अँगल फाइंड केला. म्हणजे आता रेडियस माहीत झाली, अँगल माहीत झाला, आपण लेंग्थ ऑफ आर्क फाइंड करू शकतो. काय विचारले आपल्याला? फाइंड द लेंग्थ ऑफ आर्क, फाइंड करू शकतो. मग बघा आता थिटा काय आहे? थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. वाटलंच तर इथं कशावरून सांगू शकतो तर आपण इन ट्रायंगल OAB इज इक्विलॅटरल ट्रायंगलवरून सांगितलं आपण थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. परंतु आपल्याला हा कशामध्ये पाहिजे? रेडियनमध्ये पाहिजे. मग 60ला कशाने मल्टिप्लाय करायचं? पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं. 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 2 12, 6 3 18 म्हणजे पाय अपॉन 3 रेडियन थिटा. आता लेंग्थ ऑफ आर्क फाइंड करूया आपण. लेंग्थ ऑफ एन आर्क इज S इज इक्वल टू R थीटा. S इज इक्वल टू R. व्हॉट इज R? 9 इंटू थीटा पाय अपॉन 3. 3 3 3 3 9 म्हणजे S इज इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. ही भेटली लेंग्थ ऑफ एन आर्क. इट इज अ व्हेरी सिंपल. नाउ नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे? फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 25 सेंटीमीटर. आता आपल्याला अँगल विचारला आहे. मग काय काय दिले त्यांनी? सर्कल अँड आर्कची लेंथ दिली 15 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ आर्क म्हणजे S इज इक्वल टू दिले 15 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल R दिली 25 सेंटीमीटर. आणि विचारले थिटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग बघा आता थिटा फाइंड करायचा असेल तर कसा फाइंड करायचा? मग आपल्याला लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला माहिती आहे. S इज इक्वल टू काय? R इंटू थिटा. मग लेंथ ऑफ आर्क दिलेली त्यांनी 15 इज इक्वल टू R किती? 25 आहे. आणि थिटा तोच तर फाइंड करायचा आहे. 15 अपॉन 25 इज इक्वल टू थिटा किती? 5 3 15 5 5 25 म्हणजे 3 अपॉन 5 इज इक्वल टू थिटा. पण थिटा कशात पाहिजे आपल्याला? रेडियनमध्ये पाहिजे. थिटा इज इक्वल टू 3 अपॉन 5 रेडियनमध्ये घ्यायचा असेल तर पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करावा लागतो. म्हणजे हा जातो रेडियनमध्ये. हे आन्सर आपलं डिग्रीमध्ये आलेलं आहे. नाही, डिग्रीमध्ये काढायचं आहे. आन्सर आपलं रेडियनमध्ये आलेलं आहे. ओ म्हणजे ह्याच्या विरुद्ध मल्टिप्लाय करताना 180 आपण पायने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण की फॉर्म्युला कशामध्ये आपला हा? रेडियनमध्ये. आन्सर रेडियनमध्ये आले. 3 अपॉन 5 कशामध्ये? तर हे रेडियनमध्ये. आता रेडियन टू डिग्री कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करतात. म्हणजे हा डिग्रीमध्ये जातो. हे पहा, फाइंड द अँगल इन डिग्री. आणि डिग्रीमध्येच आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. कितीने भाग जाईल? 5 3 15 16 17 18 0 30 5 30. कितीने मग पुन्हा 7 3 18 8 1 3 3 9 1 10 डिवायडेड बाय पाय. हा भेटला डिग्रीमध्ये थिटा. इट इज अ व्हेरी सिंपल. नाउ नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 4. अ पेंडुलम ऑफ अ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट्स थ्रू एन अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. आता पेंडुलम काय आहे? तर फिजिक्सची कन्सेप्ट तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलंच असेल. असा एक सपोर्टर असतो आणि त्याला आपण स्ट्रिंगनी काय करतो? ते पेंडुलम बांधतो. तसा हे पाचा पेंडुलम बांधला आपण. हा पेंडुलम हा जर इथून सोडून दिला, असा इथून पकडून सोडून दिला तर ते काय होणार? असा ऑसोलेट होणार. म्हणजे तो इथे येईल पुन्हा ऑसोलेट होताना. असा ऑसोलेट होत राहील. म्हणजे हा जो त्याचा ऑसोलेट होण्याचा पाथ आहे,
ही म्हणजे लेंग्थ ऑफ आर्क आहे. ओके. आणि काय दिलेली पेंडुलम ऑफ लेंथ 40 सेंटीमीटर, म्हणजे ह्याची लेंग्थ ही म्हणजे आर म्हणू आपण, आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. हे जर कंप्लीट केलं आपण तर एक सर्कलच तयार होते. हे असं काय होते तयार? सर्कलच. मग सर्कलचा हा काय झाला? रेडियस झाली. ही पण तेवढीच असेल 14 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू, आणि हा अँगल दिला आहे. अँगल किती दिलेला आहे? 18 डिग्री. आणि विचारले आपल्याला फाइंड द लेंग्थ ऑफ इट्स पाथ, म्हणजेच परत आपल्याला लेंग्थ ऑफ आर्कच विचारले. मग आपल्याला लेंग्थ ऑफ आर्क काढण्यासाठी आर माहीत पाहिजे, थिटा माहीत पाहिजे, दिलेला आहे. मग बघा आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर आणि थिटा काय दिलेला आहे? थिटा इज इक्वल टू 18 डिग्री. परंतु आपल्याला थिटा रेडियनमध्ये कन्वर्ट करावा लागतो. मग थिटा रेडियनमध्ये घेऊन जाऊ आपण. 18 इंटू पाय अपॉन 180 हा केला रेडियनमध्ये. मग किती? 18 म्हणजे 0, 18 180, तर पाय अपॉन 10 रेडियन. आता लेंग्थ ऑफ आर्क फाइंड करू आपण. लेंग्थ ऑफ एन आर्क इज S is equal to r theta is equal to r. What is r? 14 centimeter into theta. What is theta? Pi upon 10. कितीने भाग जाईल? 2 × 14, 2 × 5 = 10, म्हणजे 7 पाय अपॉन 5 यस. आता काय लेंग्थ ऑफ आर्क कशामध्ये येतं? सेंटीमीटरमध्ये. ही भेटली लेंग्थ ऑफ आर्क. इट इज व्हेरी सिम्पल. क्वेश्चन नंबर 5 बघा बोर्डवरती लिहिलं आहे मी. 5 नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे? 2 आर्क्स ऑफ द सेम लेंग्थ, म्हणजे त्या 2 आर्कची सेम लेंग्थ आहे. सबटेन्स अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री ॲट द सेंटर्स ऑफ 2 सर्कल्स, म्हणजे 2 सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे. हे एक सर्कल घेऊ आपण आणि दुसरं हे एक सर्कल घेऊया. आता ह्याच्यामध्ये काय तर एक अँगल किती? 60 डिग्री आणि दुसरा अँगल किती? सेंटरच्या ठिकाणी तयार झालेला 75 डिग्री. आता ह्याचा सेंटर O1 घेऊ, ह्याचा O2 घेऊ, ह्याची रेडियस R1 घेऊ, ह्याची रेडियस R2 घेऊ, आणि ह्याची लेंग्थ ऑफ आर्क, ही जी लेंग्थ ऑफ आर्क आहे यसच आहे आणि ही पण लेंग्थ ऑफ आर्क आहे यसच आहे, कारण की इक्वल लेंग्थ दिली पहा. 2 आर्क्स ऑफ द सेम लेंग्थ, दोन्ही आर्कची काय सेम लेंग्थ आहे म्हणून यस इज इक्वल टू यस. पण इथं मात्र हे अँगल डिफरंट आहे, म्हणजे ह्या अँगलला आपण θ1 म्हणू, ह्या अँगलला आपण θ2 म्हणू. θ1 60 डिग्री दिला आहे, θ2 75 डिग्री दिलेला आहे. ओके. हां, तर व्हॉट इज द रेशो ऑफ रेडिया ऑफ 2 सर्कल. आता त्या 2 सर्कलचे रेडिया म्हणजे किती? एकापेक्षा जास्त असतील तर त्याला रेडिया आहे. रेडिया हा फुल फॉर्म आहे कुणाचा? रेडियसचा. रेडियस म्हटलं असतं तर सिंगल रेडियस, रेडिया आहे म्हटल्यामुळं 2 रेडियस आहे तिथं. त्यांचा रेशो म्हणजे डिव्हिजनचा फॉर्म असतो, तुम्हाला माहिती आहे. मग बघा आता आपल्याला सुरुवातीला लेंग्थ ऑफ आर्कसाठी फॉर्म्युला घ्यायचा आहे पहिला. S इज इक्वल टू काय घेणार मग आपण? R1 θ1, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याचा वाटलंच त्याला इक्वेशन 1 म्हणू आपण. S इज इक्वल टू R2 θ2, याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता ह्या दोन्हीचा काय घ्यायचा आहे आपल्याला? रेशो घ्यायचा आहे, रेशो फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी आता इक्वेशन 1 आणि 2 वरून लिहूया आपण. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ह्या दोन्हीवरून काय लिहिता येईल आपल्याला? ह्यांची लेफ्ट हँड साईड इक्वल आहे म्हटल्यावर राईट हँड साईड इक्वल पाहिजेच. मग R1 θ1 इज इक्वल टू R2 θ2. मग R1 ॲज इट इज R2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल इज इक्वल टू हा θ2 ॲज इट इज हा θ1 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल θ1. मग R1 डिवायडेड बाय R2, म्हणजेच आपल्याला रेशो काढायचा आहे, म्हणजे डिव्हिजन फॉर्म काढायचा आहे.
तर R2 काय 75/60 कितीने डिवाइड होईल 5 5 1 5 6 7 5 5 25 5 1 5 5 2 10 R1 divided by R2 is equal to 15 divided by 12 पुन्हा 3 ने डिवाइड होईल 3 5 15 3 चौक 12 R1 divided by R2 is equal to 5/4 हा भेटला रेशो ह्यालाच असं लिहू शकतो therefore R1 is to R2 is equal to 5:4 रेशोचा फॉर्म असा लिहितात किंवा असा लिहितात दोन्हीपैकी एक. इट इज अ व्हेरी सिंपल. क्वेश्चन नंबर 6. The area of the circle is 25 pi square centimeter. Find the length of its arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of the corresponding sector. Solution. मग आपण एक सर्कल कन्सिडर करूया. दिस इज सर्कल. सेंटर O. आता किती डिग्रीचा अँगल दिलेला आहे त्यांनी सेंटरला. हा अँगल दिलेला आहे 144 डिग्रीचा. एरिया ऑफ सर्कल दिला आहे. फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क. तर ह्या आर्कची लेंथ फाइंड करायची. ही जी इथून इथपर्यंत आर्क आहे यस ती फाइंड करायची. आणि अजून आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. हा सेक्टर आहे त्याचा एरिया पण फाइंड करायचा आहे आपल्याला. एरिया ऑफ सेक्टर हा म्हणजे इथं दोन गोष्टी विचारल्यात आपल्याला. लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. मग एरिया ऑफ लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी आपल्याला R इंटू थिटा माहीत पाहिजे. मग सुरुवातीला रेडियस माहीत पाहिजे. रेडियस दिलेली नाही त्यांनी. रेडियस काढण्यासाठी त्यांनी एक कंडिशन दिली. द एरिया ऑफ अ सर्कल दिला आहे. काय दिला आहे. एरिया ऑफ द सर्कल is 25 pi square centimeter. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो. पाय आर स्क्वेअर असतो. इज इक्वल टू 25 पाय. पाय पाय कॅन्सल. आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. पण आपल्याला आर स्क्वेअर नाही पाहिजे आर पाहिजे फक्त. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट कॅन्सल. आर इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट 5. तसं 25चं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 5 असतं परंतु रेडियस निगेटिव्ह नसते म्हणून आपण काय केलं पॉझिटिव्ह घेतली. तर रेडियस भेटली 5 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू 5. आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता रेडियस माहीत झाले थिटा माहीत झाले म्हणजे आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड करू शकतो. लेंथ ऑफ ॲन आर्क. लेंथ ऑफ ॲन आर्क एस इज इक्वल टू आर थिटा. एस इज इक्वल टू आर. व्हॉट इज आर 5 इंटू थिटा. पण थिटा आपल्याला कशामध्ये पाहिजे रेडियनमध्ये पाहिजे. चला इथं लगेच थिटा रेडियनमध्ये घेऊ. थिटा इज इक्वल टू काय दिला आहे 144 डिग्री. त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 144 इंटू पाय अपॉन 180 म्हणजे तो जाईल रेडियनमध्ये. कितीने डिवाइड होईल 9ने होईल का. 9 1 9 किती राहिले 5 4 54. 9 5 95 सकट 54. 9 2 18 0. पुन्हा 2 ने डिवाइड होईल. 2 8 16 2 20. पुन्हा 2 ने होईल. 2 चौक 8 2 पंचे 10 म्हणजे 4 पाय अपॉन 5 रेडियन. थिटाच्या जागेवर पुट करतोय 4 पाय अपॉन 5 रेडियन. 5 5 कॅन्सल. एस इज इक्वल टू 4 पाय सेंटीमीटर. ही भेटली लेंथ ऑफ ॲन आर्क. परत त्यांनी एरिया ऑफ सेक्टर पण विचारलेला आहे. मग एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडं. एरिया ऑफ सेक्टर
ए इज इक्वल टू हाफ आर एस. आता इथं हाफ आर एस काय यूज केला तर आपल्याला लेंथ ऑफ आर्क माहीत आहे, एस माहीत आहे. एस काय 4 पाय, म्हणजे कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी हाफ इंटू आर, व्हॉट इज आर, रेडियस 5 इंटू एस, व्हॉट इज एस, 4 पाय इज इक्वल टू बेग बे 2 दूनी 4 आणि 5 दूनी 10, 10 पाय. आता एरिया कशाचा असतो, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये. तर हा भेटला एरिया ऑफ सेक्टर. सिंपल क्वेश्चन होते. तर मित्रांनो बघा, आपण इथं ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट केले एक्सरसाइज 1.2 मधले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 7 पासून पुढचे पाहूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.